रात्री बैठकीचं नियोजन आणि दुसऱ्या दिवशी शिवसैनिक भाजपमध्ये गेल्याचा हा प्रकार आता घडलेला आहे। पक्षातला अंतर्गत वाद जो आहे त्याला कंटाळून राजू वैद्य यांनी भाजपात प्रवेश केला आहे। ठाकरेंचा एक खंदा छत्रपती संभाजीनगरमधला शिलेदार आता फडणवीसांसोबत गेलेला आहे। भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राजू वैद्य यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी सचिन बडेंनी संवाद साधलाय, पाहूया। महाविकास आघाडीसोबत जागा वाटपासंदर्भात एक महत्त्वाची बैठक लावली। मात्र ज्या नेत्याने बैठक लावली तोच नेता भाजपमध्ये प्रवेश करतोय, म्हणजे कुणालाही न सांगता बैठक लावणारा नेता थेट भाजपमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळाला। ते नेते म्हणजेच राजू वैद्य। ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात, काय सांगाल? तब्बल 37 वर्ष उद्धव ठाकरेंची तुम्ही साथ दिली, मात्र निवडणुकीच्या तोंडावरच तुम्हाला का वाटलं की पक्ष सोडून दुसरीकडे जायचंय? आणि तुम्ही बैठकांचं अरेंजमेंट करत होतात, बैठक लावत होतात, रात्री बैठक लावली आणि सकाळी तुम्ही गायब, काय नेमकं कारण? कारणं अनेक आहेत, 100 कारणं देऊ शकतो, पण माझा तो स्वभाव नाही कारणं देण्याचा। विषय असा आहे की पक्षाची इथली जी राजकीय स्थिती, पक्षामध्ये या ठिकाणी स्थानिक नेत्यांमध्ये असलेले वाद, कार्यकर्त्यांच्या असलेल्या अपेक्षा, जनतेच्या मनात पक्षाबद्दलची झालेली प्रतिमा, या अशा अनेक कारणं आहेत। हे काय एका दिवसात झालं आणि एका दिवसात ठरलं असं नाही। बऱ्याच दिवसाची ही विचारांची प्रक्रिया चालू होती आणि त्यातून तो प्रवेश झाला। बरं, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।